गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये हाऊ टू फाइंड आउट द पर्टिक्युलर इंटेग्रल याच्या ज्या 4 पद्धती होत्या त्याच्या शेवटची चौथ्या पद्धतीवरील 2 एक्झाम्पल्स आपण घेतले. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 47 मध्ये एक्सरसाइज बघणार आहोत, जे की चौथ्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. काय आहे एक्सरसाइज, कोणत्या पेज नंबरवरची एक्सरसाइज पाहायचं आहे आपल्याला? एक्सरसाइज 9.12 ऑन पेज नंबर 619. सॉल्व. पहिला एक्झाम्पल, d मायनस डी डॅश इंटू डी प्लस 2d डॅश ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू y प्लस 1 इंटू e टू द पॉवर x. तसं जर विचार केलं तर या सेम टाईपचा एक्झाम्पल, फक्त इथं y प्लस 1 च्या ऐवजी y मायनस 1 आपण ऑलरेडी घेतलेला आहे. आता हे बघू. सोल्युशन. द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज d मायनस डी डॅश इंटू डी प्लस 2d डॅश इंटू z which is equal to y plus 1 into e to the power x. Its auxiliary equations are m minus 1 into m plus 2 which is equal to 0. m is equal to m1 is equal to 1 and m is equal to m2 is equal to minus 2. असे आपल्याला 2 रूट्स मिळाले, तेही वेगवेगळे. मग वेगवेगळ्या रूटसाठी आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा फॉर्म्युला वापरतो. हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस m1x प्लस f2 ऑफ y प्लस m2x, वेअर m1 इज इक्वल टू 1 अँड m2 इज इक्वल टू मायनस 2. आणि म्हणून कॉम्प्लिमेंटरी फंक्शन विच इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस x प्लस f2 ऑफ y मायनस 2x असं आपल्याला मिळेल. आता आपल्याला या एक्झाम्पलचं पर्टिक्युलर इंटेग्रल काढायचं आहे. पर्टिक्युलर इंटेग्रल काढण्यासाठी सुरुवात कशी करायची हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. पर्टिक्युलर इंटेग्रल which is equal to 1 upon f of d comma d dash into capital F of xy. या एक्झाम्पल मध्ये f of d comma d dash ची व्हॅल्यू d मायनस डी डॅश इंटू डी प्लस 2d डॅश आहे आणि f of xy ची व्हॅल्यू y प्लस 1 इंटू e टू द पॉवर x आहे. मग ही व्हॅल्यू आता आपण सबस्टिट्यूट करणार. हेन्स पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू f ऑफ d मायनस डी डॅश इंटू डी प्लस 2d डॅश इंटू y प्लस 1 इंटू e टू द पॉवर x विच इज इक्वल टू 1 अपॉन d मायनस डी डॅश इंटू 1 अपॉन d प्लस 2d डॅश y प्लस 1 e टू द पॉवर x. आता इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे विच इज इक्वल टू 1 अपॉन d मायनस डी डॅश जशाला तसं 1 अपॉन d प्लस 2d डॅश आणि इंटू y प्लस 1 e टू द पॉवर x वर फॉर्म्युला जर वापरला तर तो येईल इंटेग्रल c प्लस 2x प्लस 1 e टू द पॉवर x dx. म्हणजे नेमकं काय केलं, y च्या जागेवर c प्लस mx ठेवायला पाहिजे होतं. आपण m ची किंमत 2 असल्यामुळे y प्लस 2x ठेवलं. पुट y इज इक्वल टू c प्लस 2x, तर y च्या जागेवर c प्लस 2x आणि प्लस 1 जशाला तसं e टू द पॉवर x जशाला तसं dx. फॉर्म्युला कुठला आहे तर 1 अपॉन फॉर्म्युला, बिकॉज 1 अपॉन
डी प्लस एम डी डॅश इंटू एफ ऑफ एक्स कॉमा वाय याच्यावर विच इज इक्वल टू इंटेग्रल एफ ऑफ एक्स वाय प्लस एम एक्स इंटू डी एक्स असं फॉर्म्युला इथे आपण वापरलेला आहे. मग आता आपल्याला जी टर्म मिळालेली आहे विच इज इक्वल टू 1 अपॉन डी मायनस डी डॅश इंटेग्रल इन ब्रॅकेट सी प्लस 2x प्लस 1 ब्रॅकेटच्या बाहेर ई टू द पॉवर एक्स डी एक्स, याला आपण इंटेग्रेटिंग बाय पार्ट्सनी सोडवू शकतो, टेकिंग सी प्लस 2x प्लस 1 ॲज ए फर्स्ट फंक्शन. कारण की इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स करत असताना आपल्याला एक रूल माहित आहे. कोणता हो? LIATE. L फॉर लॉगॅरिथम, I फॉर इनवर्स, A फॉर अल्जेब्रिक, T फॉर ट्रिग्नोमेट्रिक आणि E फॉर एक्सपोनेन्शियल. तर e टू द पॉवर x अर्थात शेवट म्हणजे दुसरा फंक्शन आपल्याला समजवावं लागेल. सो विच इज इक्वल टू, आणि इंटेग्रेटिंग बाय पार्ट्सचा फॉर्म्युला काय आहे? इंटेग्रल u v dx विच इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन u इंटेग्रल सेकंड फंक्शन v dx मायनस इंटेग्रल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे d अपॉन dx फर्स्ट फंक्शन u इंटेग्रल सेकंड फंक्शन v dx. मग काय येईल हो याचं बघा. विच इज इक्वल टू 1 अपॉन डी मायनस डी डॅश तर राहील ब्रॅकेटमध्ये फर्स्ट फंक्शन c प्लस 2x प्लस 1 आणि इंटेग्रल ई टू द पॉवर एक्स डी एक्सचं इंटेग्रेशन ई टू द पॉवर एक्स मायनस इंटेग्रेशन डी अपॉन डी एक्स फर्स्ट फंक्शन c प्लस 2x प्लस 1 ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल 2 आणि पुन्हा इंटेग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन ई टू द पॉवर एक्स dx which is equal to 1 upon d minus d dash in bracket c plus 2x plus 1 into e to the power x minus 2 outside the integral आपण घेतला आणि इंटेग्रेशन e to the power x dx म्हणजे e to the power x. आता c plus 2x plus 1 त्याला जर प्रत्येक टर्मला e to the power x ने मल्टिप्लाय करण्यापेक्षा आपण काय करू, c प्लस 2x ला e टू द पॉवर x न मल्टिप्लाय करू आणि 1 ला e टू द पॉवर x न मल्टिप्लाय करू आणि मायनस 2 e टू द पॉवर x आहे. त्यामुळे आपल्याजवळ काय शिल्लक राहील आणि काय कटेल? विच इज इक्वल टू 1 अपॉन डी मायनस डी डॅश इन ब्रॅकेट c प्लस 2x इंटू e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर x मायनस 2 टाइम्स e टू द पॉवर x म्हणजे या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर मायनस e टू द पॉवर x राहील. मग आता c च्या ठिकाणी आपल्याला y मायनस 2x ठेवावं लागेल किंवा c प्लस 2x च्या ठिकाणी आपल्याला y ठेवावं लागेल आणि अशा तऱ्हेनं आपल्याला मिळेल 1 अपॉन d मायनस d डॅश इन ब्रॅकेट y इंटू e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर x. मग e टू द पॉवर x जर कॉमन काढला आपण, e टू द पॉवर x जर कॉमन काढला तर काय राहते शिल्लक? 1 अपॉन डी मायनस डी डॅश y मायनस 1 ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर x. आता इथे आपल्याला पुन्हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. d मायनस डी डॅश असल्यामुळे आपल्याला y ची किंमत c मायनस x ठेवावं लागेल. म्हणून विच इज इक्वल टू इंटेग्रल इन ब्रॅकेट c मायनस x मायनस 1 इंटू ई टू द पॉवर x dx. इथं कुठला फॉर्म्युला वापरला आपण? 1 अपॉन डी मायनस एम डी डॅश कॅपिटल एफ ऑफ एक्स वाय विच इज इक्वल टू इंटेग्रल एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एम एक्स. एम ची किंमत इथे 1 आहे म्हणून c म्हणजे y मायनस काय येईल म्हणजे c मायनस एम एक्स, सॉरी y इज इक्वल टू c मायनस एम एक्स. एम ची किंमत 1 आहे म्हणून y इज इक्वल टू c मायनस एक्स असं मिळालं. आता
याचं मल्टिप्लिकेशन करून जर कॅल्क्युलेशन केलं तर इंटेग्रल सी मायनस एक्स ई टू द पॉवर एक्स आणि मायनस ई टू द पॉवर एक्स डी एक्स. पहिल्या टर्मला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट करू आणि दुसरी टर्म ई टू द पॉवर एक्सचं इंटिग्रेशन करू. तर पहिल्या टर्मचं सी मायनस एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर एक्स इज ई टू द पॉवर एक्स मायनस इंटेग्रल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स सी मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह येते -1 आणि इंटेग्रल ई टू द पॉवर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन येते ई टू द पॉवर एक्स आणि मायनस दुसरी टर्म e to the power x चे इंटिग्रेशन e to the power x. So which is equal to, आता c minus x म्हणजे आपल्याला y ठेवल्यानंतर which is equal to y e to the power x हे मायनस मायनस प्लस होईल आणि इंटेग्रल e to the power x e to the power x आणि मायनस e to the power x तर आहेच. इथे काय केलं आपण, एकतर c is equal to x plus y ठेवलं किंवा y is equal to c minus x ठेवलं. e to the power x e to the power x कटला आणि आपला उत्तर आलं y into e to the power x. हे काय मिळालं हो आपल्याला, हे मिळालं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज z is equal to कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय काढलं आहे आपण, f1 of y plus x plus f2 of y minus 2x आणि पर्टिक्युलर इंटेग्रल काय काढलेलं आहे y e to the power x आणि म्हणून z is equal to कंप्लीट सोल्युशन येईल f1 of y plus x plus f2 of y minus 2x plus y e to the power x where f1 comma f2 are arbitrary functions. मित्र हो, आपला हा पहिल्या नंबरचा प्रॉब्लेम आता झाला. आपण काय करू, या लेक्चर साठी इथेच थांबू. दुसरे जे एक्झाम्पल्स आहे आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये घेऊ. धन्यवाद.